तर ऐरोलीमध्ये गणेश नाईक भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। 7543 मतांनी गणेश नाईकांनी आघाडी घेतली आहे। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये 20 जागा जवळपास भाजपला मिळताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। उत्तर महाराष्ट्रामध्ये 18 जागा भाजपला मिळताना दिसत आहेत। कोकणामध्ये भाजप शिवसेना यामध्ये आपण पाहतो की ठाकरे गटाला कोकणामध्येही मोठा धक्का। तर मुंबईमधल्या 36 जागांपैकी भाजपला 14 तर ठाकरे गटाला देखील इथे 14 जागा मिळताना पाहायला मिळत आहेत। तर विदर्भात देखील पुन्हा एकदा भाजपचीच लाट पाहायला मिळते। 44 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर काँग्रेस सिंगल डिजिटवर आहे। उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात देखील भाजपचा वारू हा वेगाने उधळताना पाहायला मिळतोय। कर्जत जामखेडमध्ये भाजपचे राम शिंदे आघाडीवर आहेत। रोहित पवार या ठिकाणी पिछाडीवर। महायुती 220 पर्यंत पोहोचली तर महाविकास आघाडी केवळ 48 जागांवर। एकटी भाजप या ठिकाणी 126 जागांवर। 2014 मध्ये मोदी लाटेतही भाजपला 122 जागा मिळालेल्या होत्या, मात्र त्याही पुढे जाऊन भाजपनं हा मोठा पल्ला गाठलाय। 126 जागांवर भाजप आघाडीवर। तर नंदुरबारमध्ये भाजपचे विजयकुमार गावित 16,971 मतांनी सध्या आघाडीवर आहे।